चला आज आपल्याला बनवायचे आहेत 2 प्रकारचे वडे आणि एक उलटा वडापाव. असं आपल्याला आज 3 प्रकारचे वडेपाव बघायचे आहेत. आणि त्याच्यासोबत आपण लाल आणि हिरवी चटणी ही 2 चटणी आपण बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता आपण बटाटे शिजून घेऊया. कुकरमध्ये बटाटे टाकलेत, त्याच्यात पाणी घातलं. आता आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि चांगले वाफून झाल्यावर त्याची आपण चटणी बनवणार आहोत. आता आपले बटाटे शिजून झालेत. आता काढायचे, साल काढून घ्यायची. हे बघा आता आपले बटाटे शिजून झालेत. लई त्याला बारीक करत नाही बसायचं, थोडे जाड ठेवायचे, फोडी फोडी. आता आपण चटणी करून घ्यायची. जिरं मोहऱ्याची फोडणी द्यायची, थोडा कढीपत्ता घालायचा, वाटलेली मिरची घालायची, त्याच्यात थोडं लसूण आलं असं वाटून घ्यायचं. थोडं जिरं पण घातलं मी वाटायला आणि मस्त परतून घ्यायची मिरची. आणि त्याच्यात नंतर आपण थोडी हळद पावडर घालायची. नंतर आपल्याला थोडं लाल चटणी पावडर घालायची त्याच्यात चवीपुरतं थोडी. आणि नंतर आपण त्याच्यात बटाटा घालणार आहोत. शिजवलेला बटाटा त्याच्यात आता घातला. आता चांगलं परतून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं. थोडीशी बडीशेप आणि धण्याचं पूड असेल तर घालायचं, थोडं जाडसर वाटून. आणि कोथिंबीर घालायची, जास्त कोथिंबीर घालायची, छान लागतात वडे. आता हे बघा आपण आता वडे तयार करून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे तसे पावाच्या साईजने लहान मोठे वडे करून घ्यायचे. आता आपण गोल वडे पण घेतले करून. आता पीठ भिजून घ्यायचं. पिठामध्ये थोडं मीठ घातलं, थोडा सोडा घालायचा, थोडं पातळ ठेवायचं पीठ. पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आता पीठ थोड्या वेळ पीठ ठेवलं ना की छान ते फुलतं परत. हे बघा आपल्याला चटणी करायची ना, तर असं बारीक बुंदी टाकून तळून घ्यायचं. असं बुंदीसारखं टाकायचं चमच्याने आणि असं छान तळून घ्यायचं. ते आपल्याला लाल चटणीसाठी वापरायचं. छान लागते हे चटणीत टाकलं तर. बाहेर वडेपाववाले असेच चटणी बनवतात, असं ते तळलेलं असतं त्यांच्या वड्यांचं, ते त्याच्यात टाकतात. आता आपण आपल्याला आधी चटणी बनवून घ्यायची म्हणून आपण आधी तसं तळून घेतलं. नाहीतर वडे झाल्यावर तळलं ना तर तसं करायची काही गरज नसते. हे बघा आता आपण चटणी बनवतो आहे, त्याच्यासाठी थोडे शेंगदाणे घालायचे, चटणी पावडर, ते तळलेली बुंदी घातली आपण त्याच्यात, लाल चटणी पावडर घातली, थोडं खोबरं घातलं मी त्याच्यात, खोबरं किंवा फुटाण्याची डाळ म्हणतो आपण ती घातली थोडी तरी चालतं. थोडं मीठ घालायचं. नुसतं शेंगदाण्याची पण केली तरी चालते, नुसतं खोबऱ्याची केली तरी चालते. हे बघा आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता काढून घ्यायची एका बाउलमध्ये. आपलं आता पीठ पण चांगलं झालं. आता आपण ते गोल गोल वडे केले होते ना, ते तळून घेतले आधी. आपण असं पूजा वगैरे पंक्तीत जेवायला गेलो ना की त्याच्यात बघा असे वडे असतात. आणि हे वड्यामध्ये खायला, पावात खायला असे वडे. ही रेसिपी ट्राय करा तुम्ही, बाहेरचा वडापाव विसरून जाशील. हे बघा आता आपण असे वडे तळून घेतले. आता आपल्याला मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत. मिरचीला थोडंसं आहे ना चीर मारायची आतमध्ये, नाहीतर फुटते ती तेलामध्ये घातल्यावर.
उडतं मग त्याच्यातले बी वगैरे, तेल उडतं. मिरची तळून घेतली, त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं. आता आपण वडा बघणार आहेत. आता उलटा वडापाव आता कसं बनवायचं बघा. त्याला पण थोडीशी लाल चटणी, आता मी थोडी कमी लावणार आहे कारण की वरून पण खायची आहे, मग जास्त तिखट होते. असं त्याच्यात आपली चटणी केलेला वडा असतो ना, तो भरून घ्यायचा. थोडी हिरवी चटणी लावायची वरून. आपण कच्ची दाबेली बनवतो ना, तसंच त्याच्यात आतमध्ये तसं भरून घ्यायचं. आता हे बघा, पिठामध्ये आता असं चारही बाजूने चांगलं बुडून भिजून घ्यायचं पिठामध्ये. आणि असं हळूच आपल्या तेलात सोडायचं. हे बघा, छान झालं आहे तळून. अजिबात तेलकट वगैरे काही नाही. हे बघा, असं कापून घ्यायचं. नंतर आपण त्याच्यावर लाल चटणी ते टाकून, सॉस टाकून खाऊ शकतो. हिरवी चटणी टाकायची वरून. आता वडापाव घ्यायचं आहे आपल्याला खायला. आता पावात आपण चटणी टाकून घेणार आहेत. थोडी हिरवी चटणी. हे बघा, आता वडा घेतला आणि आता आम्ही खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खाऊन बघा, करून बघा आणि कसं झालं मला सांगा. छान मस्त पाऊस येतोय बघा बाहेर. आणि अशी छान छान वडे करून खावा, आस्वाद घ्या. उलटा वडापाव मी बघा कापून घेतला आणि ठेवलं. अजिबात तेलकट नाही, काही नाही, छान झालं आहे बघा. पावसाळ्यात ट्राय करा.